नमस्कार. रॅश मेक्स या माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजच्या या सत्रात मी तुम्हाला उंधियो कसा बनवला हे दाखवणार आहे. सुरुवातीला आपण अशा प्रकारचे मुठिये बनवून घेणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य: मेथी बारीक चिरून घेऊन आता आपण मुठियासाठी पीठ मळणार आहोत आणि त्यासाठी मेथीमध्ये 2 चमचे ओवा, 2 चमचे तीळ घालून घेतले, अर्धा चमचा हळद, खायचा सोडा पाव चमचा, चवीनुसार मीठ. आता मी तिखट घालून घेत आहे. हे सगळं एकजीव करून बाजूला ठेवून देऊया. या चारही गोष्टी एकत्र करून आपण यात चिमूटभर खायचा सोडा घालून घेऊया. आता हे मी स्टीलच्या पातेल्यात ओतून घेऊन गॅसवर ठेवलं आहे. आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आणि एक उकळी आली की गॅस बंद करायचा. मगाशी बाजूला ठेवलेलं हे मेथीचं मिश्रण आता परत घेऊया. त्यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घातलंय आणि अर्धा कप बेसन घेतलं आहे. यात मीठ घालून घ्यायचं, चिमूटभर खायचा सोडा घालून घ्या. मेथीच्या मिश्रणात पीठ एकत्र करून घ्यायचं आणि मग आवश्यक तेवढं पाणी घेऊन पीठ मळायचं. अशा प्रकारे आपण पीठ मळून घेतलं. मग त्याचे छोटे छोटे गोल किंवा लंबगोलाकार असे गोळे करून घ्यायचे. गॅसवर कढई ठेवून मग त्यात तेल घालून तेल गरम झाल्यावर मंद आचेवर तळून घ्यायचे. तळून झाल्यावर ताटात टाकल्यावर कडाम आवाज आला म्हणजे हे बरोबर झाले आहेत. वांगे, बटाटे आणि केळी आपल्याला भरून घ्यायचे आहेत. वांग्यांची देठं काढून घ्यायची. साधारण एवढी किंवा याच्यापेक्षा छोटी वांगी मिळतात ती घ्यायची. ही वांगी भरायची असल्याने देठाजवळचा थोडा भाग ठेवून वरचे बाजूने 4 तुकडे करून घ्यायचे. मग वांगी पाण्यामध्ये ठेवायची. बटाट्यांचा आकार शक्यतो अजून छोटा असेल तरी चालेल. बटाटे सोलून घेऊन अशा प्रकारे वरवर 4 तुकडे करून घ्यायचे. हिरवी केळी ही घेऊन सोलून तुकडे करून ठेवायची. छोट्या आकाराची 3-4 रताळी मी इथे घेतली आहेत. रताळी सोलून घ्यायची. जसे रताळ्याचे तुकडे केले आहेत तसेच केळ्याचे पण करून घ्यायचे. आता आपल्याला हिरवा मसाला तयार करून घ्यायचा आहे. यासाठी आपल्याला 1 नारळ घ्यायचा, कोथिंबीरीची जुडी घ्यायची, 1 लसणाची जुडी घ्यायची, आलं घ्यायचं आणि 5-6 मिरच्या घ्यायच्या. खोबरं खवणून घ्यायचं. मग मिक्सरमध्ये आलं, मिरच्या, हिरवं लसूण, कोथिंबीर असे वाटून घ्यायचे. हे मिश्रण नारळाच्या चवात टाकायचं. नंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं. मग अर्धा लिंबू पिळून घ्यायचं. अर्धा चमचा साखर पण टाकली. आता सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया. हा हिरवा मसाला आता बटाट्यांच्या आतमध्ये भरून घ्यायचा. तसेच वांग्यांमध्ये पण भरून घेऊ आणि उरलेले केळीचे तुकडे, रताळ्याचे तुकडे यांना उरलेला मसाला आपण लावून घेऊ. स्टीलच्या पातेल्यात किंवा जाड बुडाच्या स्टीलच्या कुकरला
तुम्ही 1 वाटी तेल घ्या. इथे मुठ्ठ्या तळण्यासाठी वापरलेलं तेल मी घेतलं आहे. यात आपण दाणे असलेल्या हिरव्या भाज्या परतून घ्यायच्या. बाजूला दुसऱ्या कढईत मी पहिले हळद घालून घेतली, मग गरम मसाला, धणे पावडर, मिरची पावडर थोडी टाकायची कारण आपण मिरच्यांचं वाटण मसाल्यात घातलेलं आहे. प्रथम गॅस बंद करून यामध्ये हिरव्या मसाला घातलेल्या भाज्या एकत्र करून घेतल्या. कढईत आणि कुकरमध्येही दाणे आणि सगळ्या भाज्या एकत्र करून घेतल्या. आपण तयार केलेले मुठिये त्यात घालून घेतले. भाजीमध्ये नीट एकत्र करून घेऊया. कुकरमध्ये आणि कढईमध्ये पण मी 1-1 ग्लास पाणी घालून घेतलं. अर्धी भाजी कढईमध्ये ताटावर पाणी ठेवून झाकून शिजवायला ठेवली व बाकीची अर्धी भाजी कुकरमध्ये 3 शिट्या घेऊन शिजवली. अशा प्रकारे मी उंधियू तयार केले आणि मग वाटीमध्ये वाढून त्यावर शेव आणि कोथिंबीर घालून सजवले. बरोबर जिलेबी आहेच. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल.